हाय जरा पाय वरी उचलून टाक असा असा वरी उचलून टाक. हा जरा वरी उचल ना असा पाय वरी उचल ना. नको जाऊ आता कुठं जाऊ नको इथंच उभा आहे. वर रिकामा सगळं आता सगळं पसारा बिसारा गुंडाळून ठेवलाय मोडशीन डबल डबल कुठं ना करशील अशी कंबर दुखायली आता मोठी. काय रे तू हा. नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज काल जे मी काम केलं होतं ते काम मी आज परत करतोय. फक्त एवढाच फरक आहे की काल दोघा जणांनी केलं आज मी स्वतः एकटा करणार आहे. तर काल कोणतं काम केलं होतं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलाच असेल मला असं वाटतंय. तर मी तुम्हाला दाखवतो की काल काय मी काम केलं होतं आणि तेच काम मी परत का करणार ते सांगतो. ते बघू शकता हे जे मी काल आळे केले होते का पुरे ते सगळे मोडून टाकलेत आणि सगळी रीती एका जागेवर केली. तर काय करतो सगळं ढिगल एका जागेवर करतो आणि आळे परत एकदा करून घेतो. कारण की ना आळे जे केले होते का ते थोडं सिमेंट कमी झाल्यामुळं हे झालं म्हणा. सिमेंट कमी झाल्यामुळं कच्चे झाले आणि ज्यावेळेस त्यांनी पाणी मारलं त्यावेळेस ते डायरेक्ट म्हणजे पडून गेले म्हणा. काय जागा पडले काय जागा चांगले राहिले काय जागा पडले असं झालं म्हणा. तर त्याच्यामुळं आता ते सगळे मोडले आणि वापस करायलो. आता मी सगळं एका जागा करतो बेस्टपैकी सिमेंट आणून सगळं एकदा वरी घेतो सगळं एकदा कालून बेस्टपैकी आणि नंतर परत आळे करून घेतो. कारण की काल इतका मोठा डिपो टाकला होता आणि आज तिच्यातला अर्धाच बाकी आहे. सगळी रीती एका जागेवर करायची मला बापरे. चल मुंगे चढले बागाव हे सगळे मुंगे आहेत. तर एकदा काय करू खालून टोपला आणू आणि सगळे एकदा एका जागेवर बेस्टपैकी करून घेऊ इथंच. कारण की इथंच आपण पहिला डिपो कालवला होता इथं. तर मग सगळी जागा रीती एका जागेवर करू आणि कालून घेऊ. चल तर बघू शकता मित्रांनो इतक्या कडक ते धूपमध्ये मला आता हे करायचं काम बापरे. इतकं भारी ऊन लागायला इतकं भारी लागायला बेस्टपैकी शरीरासाठी चांगलं आहे. तर त्याच्यामुळे तिथं बेस्टपैकी आता थापी वरी घेऊन जायचं आपल्या परत अगोदर चोरी न्यायच्या टोपलं आणि थापी घेऊन जायचे आणि जाता जाता एक टोपलं सिमेंट घेऊन जाऊ म्हणजे थोडंफार नंतर आपल्याला परत टेन्शन राहणार नाही. तर बघू शकता मित्रांनो सिमेंट टाकून आपण माल पण काढलेला आहे बेस्टपैकी आणि थोडंफार शेतूर आता सध्या पाणी आणलं म्हणून बघू शकता सगळीकडे ओलं झाले. सगळ्यात पहिले मला असं वाटतं असं इकून घेऊ कारण की हे जे पट्टा आहे का हे पट्टा आणि ते पट्टा सेमच आहे. पक्षी इकून असं तिकडे घेत जाऊ कारण की इकून एक पट्टी नाही ना अशी त्याच्यामुळं हां तर इकून एक अशी पट्टी नाही ना त्या कारणामुळे आहे ना तर इकून जरा कमी घेण्यात येते. त्याच्यामुळं सगळ्यात पहिले अशी काहीतरी करू. चल बघू शकता मित्रांनो इतके सगळे आपले आळे फायनल झाले आहेत आणि त्यांनी आता घरमालकांना जस्ट पाणी टाकले म्हणा आता याच्यात जस्ट आणि आता नवीनच आळे आहेत आणि त्यांनी पाणी टाकले. आता जर ढसळले फिसळले तर ते मला नाही माहीत आता. तसं काय म्हणणार नाही मी कारण की डबल करून द्यावं लागते. त्याच्यामुळं सांगाल तुम्हाला की इतक्या पुरे आले आळे आपले कंप्लीट झालेले आहेत. इकडे पण आता जस्ट झाले ते आता अर्धा तास झाले म्हणून हे करून आणि याच्यात पण पाणी टाकले. पक्षी आता हे 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 आणि हे जे मधला पट्टा दिसते काय बाथरूमचा आणि हे अर्धा हे पुरा टोपलं ठेवलं ते हे सगळा पसारा आता सध्या केला आहे. त्याच्यामुळं का मामी अय पोरा इकडे बरं तू त्याचं नाव काय इकडून ये इकडून ते पोरगा असं भेट आहे मला त्याला माहिती माघारी भेटलं का असं पिचित आहे म्हणून लेकरं सगळेच भेटतात मला काय मिळेल का नाही. चला आपलं पक्षी आता टोपलं टाकायचे आणि मेन ती तुम्हाला सांगायचं राहिली की मला आता इथून जाऊन घरी
मला बनवायचं हा आहे. राहू द्यायची टाकायची खाली खाली द्यायची का राहू द्यायची. तर काय होत्या कुटक्याची पोहे काय ते बघू शकता मित्रांनो. मामी मला कुटक्याचे पोहे खायला बोलवल्यात. चांगले पोहे बनवा ना एखाद दिवशी बेस्ट येतो ना उद्याच्याला. चांगले पोहे बनवा ना. काय ढेकळ येते. रुद्रे बी आला. रुद्रे ये वर चल. हां तुम्हाला मेन चीज सांगायची विसरलो मी. कारण की ना आता मला इथून जाऊन घरी स्वयंपाक बनवायचा आहे. हां स्वयंपाक मला आणि बनवायचा आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. रुद्रे आळं मोडशी ना एखादं. हां काय मोडले आळं. खाय जरा पाय वरी उचलून टाक. असा असा वरी उचलून टाक. हां जरा वरी उचल ना. असा पाय वरी उचल ना. नको जाऊ आता कुठं जाऊ नको. इथंच उभा आहे. वर रिकामं सगळं आता सगळं पसारा बिसारा गुंडाळून ठेवला आहे. मोडशीन डबल डबल कुठं करशील. अशी कंबर दुखायची आता मोठी. काय रे तू हां काय ए रुद्रे जर आळं मोडलं तर तो इथून एवढी जागा बघितलीस ना खाली किती येतं. बघितलीस का ही. हां ही खाली बघितलीस का. हां मामा तुला लहाना मामा. हां नाही तर चला मित्रांनो आता एवढे टोपले एकदा खाली ठेवू आणि आपण जाऊ घरी. कारण की ना आपल्याला बनवायचा स्वयंपाक का बनिला काय माहित. कोणी डोक्याला ताणच एक तिसराच. तर एक आपण ते आर्म्या केलं इथं इकडे. ए परी झेट्टू ठीक आहे. तुझं नाव सांग ना मग काय ते झेट्टू. तर बघू शकता मित्रांनो आता मी आलोय घरी. पण आता ती सकाळी आपण खिचडी केली होती का ती थोडीफार आहे. आणि तर एक जणाची 2 जण जेवतात त्याच्यात आणि बाकीचं सगळं पार्सल आणलं नंतर पप्पानी. त्याच्यामुळं त्याच्यात 1 जण आउट होते. हां तर राहिला विषय 1 जणाचा. ते आता 1 जणासाठी काहीतरी करणं आहे आपल्याला. तर त्याला एकदा फोन लावू आणि नंतर विचारू की काय करायचे खायला म्हणून. तर एकदा फोन लावून विचारू. जी सकाळी जी खिचडी केली होती त्याचं कुकर आणखी जसंच तसंच आहे. उघडलं सुद्धा नाही. तर आता बघू त्याला एकदा फोन लावू आणि काय म्हणतात काय नाही तर बघू विचारतो एकदा मी. तर बघू शकता मित्रांनो आता जेवणाचं तर जुगाड लागलंय बेस्टपैकी सगळ्यांचं. आता बघू काय होतं तर म्हणजे तसं काही विषय नाही. कारण की जेवणाचं जुगाड लागलंय काहीतरी होईल. आणि हां आजोबाला आहे खिचडी. पप्पा पण जेवणात खिचडीच. मम्मीला आहेत बाजरीच्या भाकरी आणि हे आणि आजीला तर पोळ्या आहेत. काही विषय नाही. तर सगळ्यांचं जुगाड लागलेले. तर आता पक्षी माझं जुगाड लागत नाही. तर तिथं लागेल तिथं. भाकर म्हणले भाकर भाजी म्हणले भाजी जसं होईल तसं. तर काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.